मी दिल्लीला असताना मंत्रालयामधल्या कार्यालयावर कारवाई झाली असं म्हटलंय नरहरी झिरवाळ यांनी। माझ्याविषयी वैयक्तिक तक्रार कोणीही केलेली नाही असंही त्यांनी म्हटलंय। ज्यांना त्रास झाला त्यांनी हा प्रकार समोर आणला असं देखील झिरवाळांनी म्हटलेलं आहे। अनेक दिवसांपासून तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्या ठिकाणी मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन होत आहेत, 50,000चे लाचखोरीचं प्रकरण बाहेर काढलं जात आहे। काय नेमकं वाटतं तुम्हाला, हे प्रकरण बाहेर काय येत आहेत? तुमचा शत्रू कोण आहे? नाही, शत्रू म्हणून नाही, जे कोणी जो हा प्रकार केला ते काही शत्रू म्हणून नाही, त्यांना त्रास झाला असेल, त्यांनी तो उघड केला, तो सक्सेसही झाला, याचा अर्थ मला बुद्धिपुरस्कर कोणी त्रास देते असं अजिबात नाही आहे। ताईंनी तुम्हाला समज दिली, नेमकं सत्य काय? नाही, त्या दिवशी ताईंनी समज दिली नाही, किंवा समज दिली का नाही दिली अशी चर्चाच कुठं नव्हती, कारण ती पहिलीच मीटिंग होती। पण विलिनीकरणाची जी चर्चा सुरू होती त्याबद्दल तुम्ही भाष्य केलं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली अशी पण चर्चा आहे। विलिनीकरणाच्या चर्चा नव्हत्या त्या, ती चर्चा एकच होती का ताईंना दादाच्या जागेवर घेतलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे। पक्षी माहिती मिळत नाहीये, रोहित दादा रोज पत्रकार परिषद त्या संदर्भात नाही आपण बोलू। एसीबीची जी कारवाई झाली त्यानंतर तुम्ही काय बोध घेतला आणि काय दक्षता पाळणार? मी आता पूर्ण अधिकारी कर्मचारी सगळ्यांना तशा सूचना दिल्यात का बाबा हे जे झालं ते अतिशय दयनीय गलिच्छ प्रकार झाला, कुठंही कलंक लागणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांनी कामकाज करायचं। प्रकरणाचा मानसिक त्रास झाला होतोच ना, त्रास म्हणला तर कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही, होतोच। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन शरद मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।